तर तत्कालीन आयुक्तांच्या देखील यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मात्र एक धक्कादायक आकडेवारी या संदर्भात समोर आली आहे। शस्त्र परवान्यासंदर्भात समोर आली आहे। एकट्या पुण्यातच पाहिलं तर गेल्या 3 वर्षांमध्ये तब्बल 659 जणांना शस्त्र परवाना मिळाल्याची माहिती आहे। अतिशय खळबळजनक आकडेवारी आपण पाहतोय। गेल्या 3 वर्षांत तब्बल 659 परवान्यांना मंजुरी मिळाली आहे। पुणे पोलिसांनी शस्त्र परवान्यांची खिरापतच दिली आहे का असा संतप्त प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी शशांक आणि सुशील हगवणे या दोघांना मिळालेल्या शस्त्र परवान्यावरून पोलिसांवरती संशय व्यक्त करण्यात येतोय आणि त्यामुळेच शस्त्र परवान्याचा हा मुद्दा चांगलाच तापलाय। 12 ऑक्टोबर 2022 वारजे इथे सागर दांगट याच्याशी भाडे करार करण्यात आला। एक 1 BHK फ्लॅटसाठी 3,500 रुपये भाडं तर 10,000 रुपये डिपॉझिट घेण्यात आलं। 13 ऑक्टोबर 2022 शस्त्र परवान्यासाठी पोलीस आयुक्तालयात अर्ज करण्यात आला होता। 17 ऑक्टोबरला अर्ज पडताळणीसाठी वारजे पोलीस ठाण्यात घेण्यात आला आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे तो गेला। शस्त्र परवान्याच्या NOC वरती वडील राजेंद्र हगवणेंची सही दिसली। 22 नोव्हेंबर 2022 आयुक्तांची मंजुरी मिळाली। अप्पर पोलीस आयुक्तांनी सही केली आणि शशांकला परवाना मिळाला। तर 28 सप्टेंबर 2022 कोथरूड इथे अनंत कंधारे यांच्याशी भाडे करार करण्यात आला। 1 रूम किचन फ्लॅटसाठी 5,000 रुपये भाडं देण्यात आलं। 10,000 डिपॉझिट आकारण्यात आलं। 30 सप्टेंबर 2022 शस्त्र परवान्यासाठी कोथरूड पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला। 19 ऑक्टोबरला कोथरूड पोलिसांकडून अर्ज पोलीस आयुक्तालयात पाठवला गेला। शस्त्र परवान्याच्या NOC वरती पत्नी मयुरी हगवणेची सही होती आणि त्यानंतर मग सुशील हगवणेला हा परवाना मिळालाय। पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली। अपर पोलिसांनी सही केली। 1 नोव्हेंबर 2022 हे संपूर्ण झालं।